पुरवले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात अर्थातच संतोषजी देसाई सर आणि निलेशजी मर्डेकर सर। अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील सध्याच्या घडीला चर्चेत असलेले दोन्ही समालोचक आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला भेटतील। समालोचन क्षेत्रातील आकडे तज्ञ, समालोचन क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्राचे महागुरु म्हणून ज्या समालोचकांना ओळखलं जातं ते निलेशजी मर्डेकर सर आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर सध्या ट्रेंडिंगला असलेले अर्थातच संतोषजी देसाई सर। या दोन्ही समालोचकांच्या माध्यमातून जुगलबंदी आणि या स्पर्धेची संपूर्ण कहाणी आपण त्यांच्या वाणीमध्ये ऐकणार आहोत। थँक्यू सो मच। आता थेट कॉमेंट्री बॉक्स आम्ही तुमच्याकडे येतोय आणि इथून संपूर्ण स्पर्धा आता तुमच्या वाणीमध्ये रंगवली जाईल आणि आम्हाला विश्वास आहे या स्पर्धेला आता रंग तुमच्या माध्यमातून खूप सारे ठाकले जातील। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आलेली सर्व क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी आणि पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडा रसिक, क्रिकेट प्रेमी यांचं प्रथमतः आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया। आणि या स्पर्धेचा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल मैदानाच्या आतमध्ये। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना आकाश सकपाळ यांचा पहिला बॉल। पहिल्या बॉल वरती बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर रिजन मधून प्लेयर येईपर्यंत हा बॉल अडवलाय। 1 रन्सनी शुभारंभ झाला या स्पर्धेचा। अर्थातच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आमच्या सोबत जोडलेत। अर्थातच सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक निलेश मर्डेकर सर आमच्याबरोबर जोडलेत। निश्चित पहिला बॉल झाला, 1 धाव आली आहे। बॉलर आकाश सपकाळ तयार, पुढचा बॉल घेऊन यावेळेला उजव्या स्ट्रीच्या बाहेर आलाय तो डॉट। अगदी प्रत्येक सत्रासाठी आम्ही तुम्हाला वेळ देणार आहोत। अगदी 25 मिनिटांचा वेळ तुमच्यासाठी दिला जाईल। 11:14 पहिला बॉल डिलिव्हर करण्यात आलाय। या खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही प्रथम स्पर्धा होते आणि त्या प्रथम स्पर्धेचा पहिला बॉल कोणी डिलिव्हर केला तर आकाश सकपाळ आहे। हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, प्रयत्न इथे थोडासा अपुरा पडलाय परंतु चांगली रनिंग होताना पाहायला मिळते। 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जात आहेत। निश्चित या प्रकारचा झेल घेणं थोडंसं कठीण असतं, तुम्हाला उलट्या दिशेला धावत यायचं असतं आणि नितीश बेलोशी आले होते, प्रयत्न त्यांनी केला परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही। या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या धावा तब्बल आता 2। सूरज तांबे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या सोबतीला शतकवीर अर्थातच ज्यांचं खऱ्या अर्थाने नावाचा बोलबोला आहे अर्थातच मयूर पनाळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत। पुढचा बॉल आकाश सकपाळ यांचा। हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अलोंग द कार्पेट पहिला चौकार बॅट मधून येतोय सूरज तांबे यांच्या समोरच्या दिशेने, अलोंग द कार्पेट बॉल सीमा पार। निश्चित पहिला चौकार आलाय मयूर पनाळकर, 32 शिराळा कुसाईवाडी गाव आणि त्यांच्या बॅट मधून पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला चौकार आलाय आणि संतोष सर यांच्याच बॅट मधून या नवी मुंबई क्रीडा नगरीमध्ये पहिलं शतक आलं, त्यांच्याच बॅट मधून हा पहिला चौकार आलाय। हो नक्कीच या खेळाडूचा बोलबाला आहे। हा बॉल समोरच्या दिशेने उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल खाली राहिला। जसं अगदी पिच ची माहिती आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने किरण मस्कर सर यांनी पोहोचवली निलेश सर की काही बॉल खाली राहण्याची शक्यता आहे आणि त्या प्रकारचा बॉल पाहायला मिळाला। खेळपट्टी ओली आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी नमी असणार आहे, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, अनियमित बाउन्स पाहायला मिळाला। आकाश सकपाळ यांचा पुढचा बॉल। आकाश सकपाळ बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय सज्ज झालेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कधी येणार, कधी सुरू होणार ही उत्सुकता होती या स्पर्धेचे। आज हा शुभारंभ झालाय आणि पहिलं षटक हाताळताना आकाश सकपाळ पाहतोय। सूरज तांबे आणि मयूर पनाळकर बॅटिंग करतायत। मयूर पनाळकर यांच्यासाठी हा बॉल, बॅटनी पुन्हा एकदा अंडरम क्रिकेट मधला टॅप स्ट्रोक पाहायला मिळाला। इथे डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, डायरेक्ट हिट बॉल लागला असता तर कदाचित विकेटही मिळू शकले असते निलेश सर। निश्चित 50-50 संधी होती आणि महत्वाची विकेट होती की मयूर पन्हाळकर यांच्यासाठी जाळं विणावं लागेल आणि ज्या अर्थी पहिलं षटक जर आपण पाहिलं आकाश सकपाळ चोरांबे जावली तालुका यांनी हाताळलं आणि या षटकाच्या पाठीमागे अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत, तब्बल 8 धावा, 0 गडी बाद। एक चांगली सुरुवात आहे प्रथम बॅटिंग करताना टीम दोस्ती 11 ची। हो नक्कीच निलेश सर विचार केला आकाश सकपाळ यांच्या बॉलिंगचं मी कौतुक करेन कारण 40+ गणसोलीचं मैदान स्वर्गीय संजय अंकल स्मृती मैदान म्हणून या मैदानाला ओळखलं जातं आणि या मैदानाची एक वेगळी ओळख आहे। या मैदानावरती धावांचा नेहमी पाऊस पडत असतो, त्या कारणाने मी म्हणेन आकाश सकपाळ यांनी फक्त 8 धावा खर्च केल्यात, कोणताही गडी बाद झाला नाही। परंतु निलेश सर मर्यादित षटकांचे सामने आहेत आणि त्यामध्ये तुमचं
तुमची सरासरी तुम्ही चांगली राखली ना तर ते खूप महत्वाचं असतं. आकाश सकपाळ याचं कौतुक करेन मी. पहिलं षटक चांगलं नियंत्रित त्यांनी हाताळलं, फलंदाजाला अधिकची मुभा दिली नाही मोठे फटके खेळण्याचे. चौकार जर आपण वगळला ना तर बाकीची गोलंदाजी आकाश सपकाळ यांनी चांगली केली. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सूरज तांबीट जे शिराळाचे आहेत, तर एका बाजूला मयूर पन्हाळकर यांच्या बॅटमध्ये चौकार आलाय. सुरुवात चांगली केली आहे, परंतु ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती आहे किरण शेलाटकर, जावली तालुका निजरेगाव. हो नक्कीच किरण शेलटकर अगदी मार्कवरती सज्ज होते. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर अगदी ऐरोली साइडून ती बॉलिंग करताना आपण पाहू दोन्ही एंड कडून खेळवली जाते. हा बॉल खोलवर टप्पाचा खेळण्याचा प्रयत्न इथे विकेट वरती जाऊन आदळलाय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. मयूर पन्हाळकर मोठी विकेट मिळाली इथे. निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितका चांगला होऊ शकला नाही. बॉल तर यष्ट्यांवरती आदळला येऊन आणि फलंदाज मयूर पन्हाळकर पायांचा वापर करत पुढे चालले होते आणि फलंदाज मयूर पन्हाळकर क्लीन बोर्ड त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची पहिली विकेट जर कोणी घेतली ना तर किरण शेलाटकर, जावली तालुका निजरेगाव यांची दखल घ्यावी लागेल. नक्कीच निलेश सर, मयूर पन्हाळकर एक खूप मोठे खेळाडू आहेत आणि ज्या खेळाडूचा सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला आहे, कारण एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी नवी मुंबई ग्रामीण क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने शतक ठोकलं होतं. आज मात्र त्यांना तितकासा खेळ त्यांचा चांगला झालेला नाहीये. 6 बॉल आणि 7 धावा करून ते मैदानाच्या बाहेर जात आहेत. मोठी विकेट आहे निलेश सर. अनेक वेळा गर्जना 11 कडून खेळताना नाईटच्या स्पर्धा त्यांनी अनेक गाजवलेल्या आहेत, दणानून सोडलेल्या आहेत, परंतु आज नावाप्रमाणे या स्पर्धेमध्ये खेळ करू शकले नाही. झटपट माघारी गेलेले आहेत आणि हा धक्का दोस्ती 11 ला मोठा लागलेला आहे. आता क्रमांक 3 वर त्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत सुहास चव्हाण करुंगली आणि यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, दुसरी विकेट आणि आता हॅट्रिकची संधी किरण शेलाटकर यांना. आल्या स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही, बॉल हवेत उभा राहिला. नक्कीच निलेश सर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हे सध्याच्या घडीला निलेश सर क्रिकेटमध्ये फॅन्सी स्ट्रोक आलेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की IPL सीझन सुरू आहे, टाटा इंडियन प्रीमियर लीग जी सुरू आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक जो क्रिकेटर आहे तो हे फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ते टेनिस क्रिकेटमध्ये खेळले जातात. या फटक्याची मला वाटते गरज नव्हती, कारण पाठीमागच्या बॉलवरती विकेट आली होती. हा फटक्यावरती तुम्ही या बॉलवरती तुम्ही अगदी हलक्याताने एखादा स्ट्रोक खेळून एक सिंगल रन्स घेऊन तुम्ही नॉन स्ट्राईकला जाऊ शकला असता, परंतु ते आता आधुनिक क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळत नाही. फॅन्सी स्ट्रोक आणि विकेटचं पतन होत आहे. निश्चित एक विकेट ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की एक विकेट झटपट गमावली होती आणि ती मोठी विकेट होती, डाव सावरायला हवा होता, परंतु यावेळेला प्रयत्न काय केला की स्विचिटचा फटका सुहास चव्हाण खेळायला गेला. आणि क्षमता आहे त्यांच्याकडे, खेळू शकतात, परंतु ही ती वेळ नव्हती की ते पहिल्या बॉलवरती आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलं. परंतु किरण शेलाटकर हॅट्रिकची संधी या पहिल्या षटकामध्ये आल्या. आपण जेव्हा आढावा घेतो ना आंतरराष्ट्रीय क्रिकेट, जलालुद्दीन फर्स्ट हॅट्रिक, टीम इंडिया चेतन शर्माने IPL म्हटलं की लक्ष्मीपती बालाजी आहे. पहिलं षटक आपण समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलोय. संधी आहे, परंतु पहा हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलंय. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या खेळाडूने अगदी ते हेरलं, थांबले ते आणि खऱ्या अर्थाने बॉलरला सन्मान दिला इथे. निश्चित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमर गायकवाड, 32 शिराळा फुपिरेगाव. यावेळेला पाठीमागच्या बाजूला खेळलाय बॉल, फाईन लेग सीमारेषा चिरतोय, तलवारीच्या धारेने मिळतोय, तो चौकार येतोय अमर गायकवाड यांच्या बॅट मधून. हा दुसरा चौकार. तर बॅटिंग करत असता सूरज यांच्या बॅट मधून माफी असावी, पुन्हा एकदा आम्ही करेक्शन करू. अमर यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार तुम्ही पाहिला. सुरुवात पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करताना आपण संघाला पाहतोय. बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय किरण शेलटकर, अमर स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी उजव्या एसटीच्या बाहेर आले, तदनंतर फुल टॉसला केलं, टॉस मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला षटकार येतोय मिस्टर सूरज यांच्या बॅट मधून.
च्या आतमध्ये आपण पाहतोय अमर गायकवाड यांच्या बॅट मधून इनसाइड आउट आणि कव्हरचा जणू काही मिलाप पाहायला मिळाला. अप्रतिम टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं आणि अशा प्रकारचे स्ट्रोक्स तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. कारण निलेश सर विचार केला ना तर सर्व सुपरस्टार खेळाडूंचा खेळ आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की खूप मोठा पसारा आला आणि त्या पसाऱ्यामधून अगदी काही मोजके खेळाडू निवडले आणि अशा प्रकारची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पाहायला मिळते. जबरदस्त षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या एकूण स्कोर बोर्डती लागते ती 23 धावा, 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. निश्चित सुरुवातीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावा होत्या. सुरुवात षटक क्रमांक 2 ची दमदार झाली होती, 2 विकेट झटपट मिळाल्या होत्या. परंतु त्यानंतर जे आक्रमण केले ना अमर गायकवाड यांनी ते अप्रतिम आहे. धावसंख्येला आकार येतोय. 2 षटकांचा ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला 23 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आहेत. हा मातब्बरांचा बलाढ्य खेळ आहे. हो नक्कीच निलेश सर, आपण विचार केला ना अगदी आपण ज्या वेळेला कुस्तीच्या फडामध्ये पाहतो ना अगदी दोन्ही तुल्यबळ कुस्तीपट्टू असतात ना त्यावेळेला ती कुस्ती पाहायला मजा येते. आज आपण जर पाहिलं ना तर पश्चिम महाराष्ट्रातील हे बलाढ्य खेळाडू आहेत जे खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेट, एक गाव अकराचं क्रिकेट, ज्या प्रेक्षणीय सामने अशा प्रकारचे सामने ज्यांनी गाजवलेत ते खेळाडू आज आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 23 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पंचांना विनंती करतो 1 मिनिट सामना थांबवा. थँक्यू सो मच. आम्ही करेक्शन करतोय 22 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 विकेटचं पतन होतंय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकासाठी सुरेश शिंदे 22 गावचे खेळाडू आहेत. सूरज तांबे हा पहिला बॉल खेळतील. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला स्ट्रोक चांगला आहे. अलोंग द कार्पेट बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत जाईल तोपर्यंत मात्र 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. निश्चित सूरज तांबीट जे शिराळ्याचे आहेत एक चांगला फटका त्यांनी खेळलाय. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे आले आणि जमेची बाजू कोणता आहे तर स्ट्राइक वरती आता अमर गायकवाड यांना आणलंय. समोर सुरेश शिंदे कित्येक वर्ष जिल्हा आयकॉन म्हणून प्रीमियर लीग खेळत आहेत जे कोळगर गावचे तयार. पुढचा बॉल असेल सूरज यांच्यासाठी. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन लेटकट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे. बॉल अगदी जमिनीला गुदगुल्याकडे सीमारेषेच्या पलीकडे जाईल. फुटबॉल स्टाईल मध्ये हा बॉल अडवलाय तोपर्यंत धावांसाठी धावाधाव करण्यात आली. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी पुन्हा एकदा पंचांनी टीव्ही अंपायरकडे हा कॉल दिलाय. चौकारासाठी तो कॉल आहे आणि टीव्ही अंपायर आमचे थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी पाहतील आणि अगदी निर्णय आम्ही काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्ही पाहताय, तुम्ही अनुभवताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 ची ही स्पर्धा. अगदी एक जबरदस्त सोहळा आपण उद्घाटन सोहळा संपन्न केल्यानंतर निलेश सर आपण पाहिलं अगदी प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू अगदी चांगली तयारी करून आला या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन्ही संघांचा इथे कस लागेल. निश्चित आहे क्रिकेटमध्ये कसलेले खेळाडू आहेत, रुजलेले आहेत. कित्येक दिवस हे खेळाडू प्रॅक्टिस करत आहेत. कोण 1.5 महिना प्रॅक्टिस करतोय, कोण 1 महिना प्रॅक्टिस करतोय. सतत क्रिकेटसाठी वेळ काढतोय कारण प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये येऊन चमकायचं आहे. कारण हा एक मोठा स्टेज आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. आजचा पहिला दिवस, निर्णय पेंडिंग आहे. सुरेश शिंदे यांच्या बॉलवरती घडलाय काय जो फटका अमर गायकवाड यांनी खेळलेला आहे. तर टीव्ही अंपायरचा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. हा चौकार नाही आहे म्हणजे 2 धावा सेफ आहेत. 2 धावा त्या ठिकाणी आम्ही स्कोरबोर्डती अंकित करतोय. 25 वरती 2 दोस्ती 11 संघ. पुढचा बॉल सुरेश शिंदे एक नामवंत खेळाडू आहेत आणि बॅटिंग करत असताना सूरज यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर गेल्यानंतर आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील तोपर्यंत फक्त 1 रन्स कंप्लीट केले. निश्चित स्कोरबोर्ड बिझी ठेवलाय. एका धावेने अमर गायकवाड आणि सूरज तांबीट यांनी बॅटिंग करत असताना एका बाजूला सुरेश शिंदे कोळगर प्रगल्भ अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. बाटल बघण्यासारखा आहे. सूरज तांबीट जे शिराळ्याचे आहेत, अमर गायकवाड जे फुफिऱ्याचे आहेत आणि एका बाजूला सुरेश शिंदे पश्चिम जावली 22 गाव कोळगर गाव. पुढचा बॉल सुरेश शिंदे यांचा पुढचा बॉल अमर यांच्यासाठी आपण पाहतोय. हा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा बॉल निलेश सर खाली राहिला. येतोय तो डॉट बॉल. निश्चित या बॉलची कमाल होती. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. ज्या प्रकारे आपण खेळपट्टीचा उल्लेख केला होता की अगोदर की खेळपट्टीमध्ये अनइक्वल बाउन्स आहे. कधी बॉल उसळतोय, कधी खाली राहतोय आणि भरपूर प्रमाणामध्ये जर तुम्ही पाहिलं ना टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय म्हणजे ओलावा आहे ना तो गोलंदाजांना मदत करतोय.
हो नक्कीच आपण विचार केला तर थोडीशी खेळपट्टी ओली आहे आणि अगदी पहिली मॅच आहे. थोडीशी खेळपट्टी जशी तापेल तसे रन्स येतील, चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल. पुढचा बॉल सुरेश शिंदे यांचा. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीने वेगवान बॉलिंग पाहायला मिळते ना, सुरेश शिंदे यांचं कौतुक करेन निलेश सर. निश्चित थोडासा पाठीमागे टप्पा ओढला, टप्पा पडल्यानंतर बाहेरला बॉल घेऊन गेला, आला तो डॉट शरीरापासून दूर ठेवला होता आणि बॅकलिपचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न सूरज तांबेट यांचा फसला, आला तो डॉट. 26 वरती 2. हो नक्कीच 26 वरती 2 आहे स्थिती. षटक क्रमांक 3 मध्ये हा खेळ आलाय आणि आपण पाहतोय सुरेश शिंदे 22 गावचे खेळाडू या ठिकाणी बॉलिंग मार्क होती आपण पाहतोय. सूरज यांच्यासाठी बॉल, हा आडव्या बॅटनी बॉलला खेळलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय, आणखी एक दिमागदार स्टाईल मध्ये ठोकलेला अप्रतिम षटकार साधावा. 32 वरती आता 2 ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि सूरज तांबेट शिराळा यांच्या बॅट मध्ये एक मोठा ब्लास्ट झालाय. सुरेश शिंदे यांच्यावरती केलं होतं आक्रमण, उजव्या स्टीच्या बाहेर आले, एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम क्वालिटी षटकार. 3 षटका अखेरीस 32वा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगली स्थिती आहे दोस्ती 11 ची. हो नक्कीच निलेश सर, आपण जर स्कोरबोर्ड पाहिला तर 32 वरती 2 ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अमर बॅटिंग करतोय 6 बॉल 17 वरती आणि सूरज बॅटिंग करतोय 9 बॉल 14 वरती ही स्थिती आहे. आणि जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय 54 पर्यंत जाऊ शकतो. करंट रन रेट जर पाहिला तर 10.67 आहे. आणि निलेश सर, या करंट रन रेटचा विचार केला ना तर हा पुढे वाढू शकतो, कारण जसं जसं खेळ पुढे जातो तसं तसं बॅट्समन आक्रमक होत जातात, स्ट्राईक रेट वाढवला जातो, ही धावसंख्या खूप पुढे जाईल निश्चित. परंतु 54 ही धावसंख्या त्याच्यापेक्षाही मोठी धावसंख्या असेल तर एक आव्हानात्मक स्कोर असू शकतो, कारण तुम्ही एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा, म्हणजे 11वा एक खेळाडू षटकार मारणार आहे. त्यामुळे 60-70 ही धावसंख्या आव्हानात्मक असू शकते. 50-60 धावसंख्या सांगू शकत नाही की ते आव्हानात्मक असू शकेल, परंतु त्या दिशेने वाटचाल दोस्ती 11 ला करावी लागेल. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कमीत कमी 15 ते 16 असोसिएशन यामध्ये असोसिएशन सहभागी झाले. जर आपण विचार केला तर सर्वाधिक नवी मुंबई नगरीमध्ये क्रिकेट कोणाच्या माध्यमातून खेळलं जाते तर पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून खेळलं जात आहे, आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल. जे आमचे खेळाडू आहेत बाउंड्री लाईनच्या दिशेने विनंती करेल, चेंडू तुमच्या पॅव्हिलियन पर्यंत येतोय, तुमच्या जवळपास येतोय, तुम्ही आतमध्ये टाकू शकता तो चेंडू, मी विनंती करेल. कारण की ही स्पर्धा आपली आहे, ही स्पर्धा सर्वांच्या व्यासपीठ सर्वांसाठी आहे आणि हे व्यासपीठ सर्व खेळाडूंसाठी आहे. तर तुम्ही देखील स्पर्धेचा घटक आहात, लक्षात घ्या. आणि चेंडू या मॅच साठी नवीनच चेंडू आपण जुना करून खेळायचा आहे, प्लीज मी विनंती करेल. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर येस संतोष सर, निलेश सर, आपण नियमावलीमध्ये 2-1-1-1 अशीच प्रत्येक टीमला ओव्हर देणार आहोत आणि कुठलाही खेळाडू कधीही पाणी मागवू शकतो. संतोष सर, खऱ्या अर्थानं ऊन खूप आहे म्हणून ड्रिंक ब्रेक त्यांना आवाज दिला तर आपण बोलवू शकतो. निश्चित 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाणी हवं आहे ना तर तुम्ही पंचांकडे त्याच्यासाठी सूचना द्या आणि पंच सूचना येतील आणि त्यानंतर तुमचा अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जाईल, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे जो 1.5 मिनिटाचा तुम्हाला दिला जाईल. आणि निलेश सरांनी सांगितलं जर अति पाण्याची आवश्यकता तुम्हाला आहे तर तुम्ही पाणी मागवू शकता मैदानाच्या असे आतमध्ये, जसं किरण सरांनी सांगितलंय, कारण उन्हाचा खूप तडाखा आहे. जवळपास तुम्ही पाहिलं तर 38-40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानामध्ये किंवा या उन्हाच्या तडाख्यामध्ये तुम्हाला पाण्याची गरज असेल तर तुम्ही नक्की कॉल द्या, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवलं जाईल. पहिला बॉल किरण सेलटकर यांचा, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप मध्ये बॉल आहे, बॉल रेषेच्या पलीकडे जाईल, येतोय तो चौकार. निश्चित या षटकाचं स्वागत चौकाराने केलेलं आहे अमर गायकवाड यांनी. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. हा फटका जर तुम्ही पाहिला ना तर लॉंग लेगला आहे, अंगावरती येणारा बॉल वळवला लॉंग लेगच्या दिशेने आणि अमर गायकवाडने चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये केली, सफल झाले होते आणि अंगावरती येणारा बॉल चांगल्या पद्धतीने वळवलाय. अमर गायकवाड 32 शिराळा फुपिरेगाव चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेला हा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केले, परंतु किरण शेलाटकर ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत, ज्यांची आपण चर्चा करतोय, ज्यांनी रायगडचा टायगर उस्मान पटेल यांची विकेट टिपलेली आपल्या जीवनामध्ये.
हो नक्कीच खूप चांगले बॉलर आहेत, कारण किरण शिलेटकर यांचा विचार केला. पहिले षटक त्यांनी चांगलं हाताळलं, दुसऱ्या षटकामध्ये त्यांना आणलंय. पुढचा बॉल, हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का अगदी पंच आमच्यापर्यंत सांगतील तोपर्यंत एक धाव मात्र दोन्ही बॅटरनी घेतले. 22च्या स्वरूपामध्ये ही रन येते. निश्चित पहिल्या बॉलच्या पाठीमागे चौकार अंकित झाल्यानंतर एक चांगली गोलंदाजी किरण शिलाटकर करतात, परंतु हेच ते षटक आहे जिथे धावसंख्येची गती तुम्हाला वाढवायची आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करायचं, कारण 3 बॉल झालेत 38 वरती 2. अमर यांच्यासाठी पुढचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर येऊन जबरदस्त टोला आहे. बॉलला ज्या पद्धतीने हवाई मार्गाने पाठवलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय PMPL षटकार. अमर गायकवाड क्रिकेटचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये जो फुपिरे गावचा आहे, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. चप्पल झाले, त्यानंतर बॉलला वळवलं, डीपिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी एक दिलखेच आदा फटका. आज अमरने प्रेक्षकांची मनं जिंकलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या बाहेर येऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु निलेश सर आता मात्र थोडस गतीमध्ये बदल केला, बॉल मधला वेग काढून घेतला, गतीमध्ये परिवर्तन. सक्सेसफुल बॉलर. हे तुम्हाला मिश्रण करावंच लागतं, तुम्हाला गोलंदाजी मधली भिन्नता दाखवावीच लागते. पुढचा बॉल, या बॉलवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनसाठी धावाधाव केली जाते. पहा, मी म्हणेन खूप चांगल्या रन्स, चिक्की रन्स, या दोन्ही चिक्की रन्स या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. पंचांनी सांगितलंय लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आहेत. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि या धावा फार महत्वाच्या आहेत लेग बाईच्या. आता 46 वरती 2 स्थिती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. अमर गायकवाड 11 बॉल 30 आणि सूरज तांबीट 10 बॉल 14. अंतिम षटक आतापर्यंत ही जी रूपरेषा आपण पाहिली ना, तर करंट रन रेट वाढलेला आहे 11.50 आहे. हो निलेश सर, विचार केला दोस्ती 11 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, 11.50 ची सरासरी आहे, 46 वरती 2, परंतु ही धावसंख्या निलेश सर समाधानी नाहीये, कारण या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती धावा अगदी खोऱ्याने येतात, धावांचा पाऊस जणू काय पडतो. आज विचार केला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, खेळाडू खूप मोठे आहेत. आपण विचार केला तर तालुका लेवलवरती खेळलेले खेळाडू आहेत, प्रेक्षणीय सामन्यांमध्ये खेळलेले खेळाडू आहेत, एक गाव 11 मधले मातब्बर खेळाडू आहेत आणि त्यांची निवड इथे झाले. जसं तुम्ही म्हटला की 11वा खेळाडू इथे षटकार ठोकू शकतो, मी तर म्हणेन 15वा खेळाडू सुद्धा इथे षटकार मारू शकतो. एक जबरदस्त प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. यानंतर टॉस साठी मी विनंती करेल मातोश्री 11 संघ आणि अर्थातच अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावली सोल्जर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. मातोश्री 11 आणि जावली सोल्जर्स हा कॉल आहे तुम्हाला पहिला, सो आपण तयार राहा. मैदानाच्या आतमध्ये सतीश देटे उरमुडी गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आत उरमुडी असोसिएशनचे आहेत आणि पहिला बॉल डिलिव्हर करतील. सूरज यांच्यासाठी ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळतोय. निलेश सर, सध्याच्या घडीला आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये उजव्या एसटीच्या बाहेर ऑफस्टम्पच्या बाहेर शपल येऊन खेळणं हा ट्रेंड जणू काही झालाय. या प्रकार चेक 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 अगदी 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर आपल्याला बाईच्या रूपामध्ये पाहायला मिळाले. 47 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सतीश देटे उरमुडी असोसिएशन कडून रिप्रेझेंट करतात. खूप चांगले खेळाडू आहेत. बॉलिंग मार्कवरती त्यांना पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला अमर आहेत. हा बॉल खेळतील. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. जसे जसे फलंदाज सफल होत आहेत ना निलेश सर, तसं तसं बॉल सुद्धा बॉलर ना ऑफस्टम्पच्या बाहेर घेऊन चाललेत. निश्चित सतीश देटे कुस खुर्द हे त्यांचं गाव आहे आणि त्यांच्याकडे तो अनुभव आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे. नुकतेच झालेली प्रभो प्रीमियर लीग याच मैदानावरती मालिकावीर किताब त्यांनाच मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतात. परंतु एका बाजूला अमर गायकवाड. हा बॉल खोलवर टप्पाचा बॉल, जबरदस्त स्ट्रोक ऑफ साइडला तुम्ही पाहता. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहे. धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. निश्चित या 2 धावा फार महत्वाच्या आहेत, परंतु मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. आपण चर्चा करतोय की 60-70 धावा धाव फलकावरती असणं फार महत्वाचं, कारण इथून पुढे फक्त 3 बॉल शिल्लक आहेत आणि अमर गायकवाड स्ट्रायकर एंडला क्षमता आहे, चांगली बॅटिंग केली, 30 वरती खेळत आहेत, 13 बॉल फेस केलेत. हो निलेश सर, नक्कीच विचार केला तर कमीत कमी 60-65 धावा तुम्हाला स्कोरबोर्डवरती लावा लागतील. आता इथून पुढे शक्य आहे तुम्हाला इथे षटकार ठोकावे लागतील, कारण 49 वरती 2 ही स्थिती आहे दोस्ती 11 संघाची. इथून पुढे 3 बॉल बाकी आहेत आणि बॉलिंग मार्कवरती मी कौतुक करेन यार. सतीश देटे, सलाम आहे तुला. स्लॉर ओव्हरचं षटक आहे निलेश सर, ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते, ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग आहे, जास्तीत जास्त बॉल पुढे टाकण्याचा, ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय सूरज, चांगली बॅटिंग. अमर आहेत स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल खेळतील.
ओहो जबरदस्त बॉल आहे बा खोलात टाकलेला बॉल बॅटची एज घेतली पाठीमागच्या दिशेने बॉल हा ट्रॅव्हल होते परंतु धावांसाठी धाव करत असताना दोन्ही बॅटरनी 2 धावा कंप्लीट केल्यात. निश्चित दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण जिथे झटपट 2 गडी गमावले ना मयूर पन्हाळकर माघारी गेले होते आणि त्याच बरोबर लगेच आपण जर पाहिलं तर एक झटपट विकेट लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती गेली होती. सुभाष चव्हाण देखील माघारी गेले परंतु त्यानंतर या दोघांनी डाव सावरलाय यासाठी त्यांच्या खेळीला दाद द्यावी लागेल. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर जावली 11 ला विकेट मिळाली नाही आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हो दोस्ती 11 संघाला या 2 बॉल वरती आक्रमण करावं लागेल. निलेश्वर 51 धावा पुरेशा नाहीयेत आपण वारंवार सांगतोय परंतु सतीश देठे यांचं कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग केले. पुढचा बॉल अमर यांच्यासाठी. हो जबरदस्त पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये पंच कळवतील 22च्या रूपामध्ये 1 रन येते. निलेश्वर सतीश देठे जबरदस्त बॉलिंग. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला ना की अनुभव देखील तितकाच मोठा आहे आणि आज तो कृतीमध्ये आणलेला आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट त्यांनी खेळलेल्या आहेत. त्यानंतर स्वतःचा संघ आहे सतीश 11 ज्याच्यामध्ये अनेक खेळाडू खेळले आणि ते स्वतः संघनायक आहेत आणि आज ते या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. व्हॉट अ बॉलिंग यार सतीश देठे मन जिंकलं या बॉलिंगने. अगदी पहिल्या सत्रामध्ये शेवटचं षटक हाताळता शेवटच्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नेहमी पाहायला मिळते परंतु इथे कुठेतरी थांबवलंय. अगदी शेवटचा बॉल सूरज असतील बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहू. शेवटचा बॉल चांगला बॉल आहे. गुड लाईनला टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली येतोय तो डॉट बॉल. क्या बात आहे सतीश देठे जबरदस्त बॉलिंग. 52 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 52 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि 53 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय शाखा प्रमुख मारुती पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. दोन्ही कॅप्टन्स आहेत तयार. आमच्या सन्माननीय आदरणीय मारुती पाटील साहेब शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. येस दोन्ही कॅप्टन्स आहेत तयार. मातोश्री 11 आणि जावली सोल्जर्स दोन्ही कॅप्टन्स या. मातोश्री 11 आणि जावली सोल्जर्स. मातोश्री 11 कॅप्टन येस वेलकम. खऱ्या अर्थानं मातोश्री 11 या संघामध्ये आपल्याला वाईट टेनिस क्रिकेटचा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा अर्थातच वेल फिनिश सतीश सनस खेळताना दिसेल. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अजिंक्य गोळे हे दोन्ही आयकॉन खेळाडू खेळताना दिसतील. टॉस केला जाईल. अर्थातच आमचे सन्माननीय शाखा प्रमुख मारुती पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते PMPL 1.0. दुसऱ्या साईडला आहे जय महाराष्ट्र. कॉल कोणाचा आहे? कॉल कोण मागताय? कॉल आहे अर्थातच मातोश्री 11 टीमचा कॉल आणि टॉस असेल PMPL 1.0 किंवा जय महाराष्ट्र. टॉस केला जातोय मॅच क्रमांक 2 चा. एका साईडला मातोश्री 11 दुसऱ्या साईडला जावली सोल्जर्स. कॉल आहे मातोश्री 11 चा. येस सन्माननीय मारुती पाटील साहेब स्पिन दी कॉइन. PMPL 1.0 हा कॉल आणि दुसऱ्यांदा येतोय जय महाराष्ट्र हा कॉल. आज जय महाराष्ट्र हा टॉस तब्बल 2 वेळा आलेला आहे आणि जावली सोल्जर्स कशा भावना आहेत? पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग प्रत्येकाचं लक्ष या स्पर्धेकडे आहे. आयोजन तर खूप छान आहे आणि ही संकल्पना शिवा बॉस असतील किंवा कमिटी असतील तर खूप चांगला प्लॅटफॉर्म केला यांनी मुलांसाठी खेळण्यासाठी आणि टॉस जिंकलायस आता महत्वाचा निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. काय बोलशील दादा? हा व्यासपीठ खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो का? हो नक्की. कारण की ह्याची सर्वजण वाट बघत होते कारण की असा कुठला तरी प्लॅटफॉर्म आपल्याला मिळावा आणि त्यानंतर प्लेयर घडून पुढे पुढे मोठे ओपनचे क्रिकेट खेळू. ते टॉस जिंकलायस आणि टॉस समोरच्या टीमनं जिंकलाय. गोलंदाजी घेतली आणि कशा पद्धतीने टीम तयार झाले का? पूर्ण तयार, पूर्ण स्क्वॉड तयार आहे का जशी हवी तशी? हो स्क्वॉड तर तयार आहे आणि टॉस असा इम्पॉर्टंट असतोच पण ठीक आहे. आता काय ड्यू फॅक्टर नाही आहे आणि पिच पण आता काय उन्हामुळे
सुकलेलं आहे आणि असं बॅटिंग असले तरी बॅटिंग पण स्कोर होणार. एक अंदाजे स्कोर एखादा कॅप्टन डोक्यात ठेवतो आणि ऍज तुला विचारला अंदाज स्कोर एक मॅजिकल फिगर असते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. ऍज अ कॅप्टन तुझ्या डोक्यामध्ये आहे का मॅजिकल फिगर? हो 70 ते 80 धावा. थँक्यू सो मच. एका साईडला टॉस जिंकला अर्थातच जावली सोल्जर संघाने. त्यांनी सांगितलं आम्ही करू पहिल्यांदा गोलंदाजी. मातोश्री 11 संघाला सांगितलं या पहिल्यांदा बॅटिंग करा. मातोश्री संघाच्या कॅप्टनने सांगितलं होय आम्ही बॅटिंग करू पण 70 ते 80 धावा देखील करू. सो मॅच होईल दमदार, क्लास होईल. कुठेही जाऊ नका. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगशी जोडून राहा. पैसा वसूल होणार आमचा शब्द आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड इनिंग आणखीन लाजवाब होणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं इंटरनॅशनल पद्धतीने आणि ज्या पद्धतीने टाटा इंडियन प्रीमियर लीग होते अगदी मैदानाच्या आतमध्ये निलेश टॉस केला जातोय. अगदी प्रत्येक स्पर्धा अपडेट होते. काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण प्रत्येक स्पर्धेत घेऊन येत आहेत. अगदी आपण किरण सरांना पाहिलं रवी शास्त्री ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये टॉस घेतात त्या स्टाईलमध्ये त्यांनी टॉस घेतला. हे क्रिकेटला अपडेट केलंय. निलेश सर अगदी बांधावरती ज्या पद्धतीने किंवा वाडीमध्ये गावामध्ये कोणतेही ग्राउंड नसायचं, विकेट नसायचं, तिथून जे क्रिकेट सुरू झालं आणि त्यानंतर नवी मुंबई नगरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू आले नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने. त्यानंतर आपले असोसिएशन निर्माण केले आणि असोसिएशन निर्माण करत असताना अगदी एक गाव अकराचं क्रिकेट चांगलं सुधारलं. त्यानंतर तालुका लेवलचं क्रिकेट आपण जास्तीत जास्त खेळलं. तालुक्याच्या प्रीमियर लीग आल्या. त्यानंतर प्रेक्षणीय मॅच भरपूर झाल्या आणि अशी प्रगती करत आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये हा सोहळा रंगलाय. खूप जबरदस्त अगदी आपल्याला हा अनुभव पाहायला मिळतोय. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती अगदी लेग साइडला ज्या पद्धतीने बॉलला पंच केले बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. अक्षय यांच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अक्षय शेलार यांनी पहिल्या बॉलचं दिमागदार स्वागत केले. सरळ 4 धावांसाठी अक्षय शेलार यांनी बॉल पाठवला. अक्षय शेलार अंगावरती येणारा बॉल वळवला आणि सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी इरादे स्पष्ट आणि षटक क्रमांक 1 आहे अमर गायकवाड ज्यांनी फलंदाजी बहरदार केली. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. हो नक्कीच अमर गायकवाड यांचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग खूप चांगली केली. आता मात्र संघाने त्यांच्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली. पहिल्याच अगदी बॉलवरती त्यांना चौकार खावा लागलाय परंतु ते कमबॅक करतील कारण खूप चांगले खेळाडू आहेत, ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. पुढचा बॉल असेल अक्षय यांच्यासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो सुद्धा त्या ठिकाणी केलाय. अगदी निलेश सर पाहिलं तर खोलात टाकलेला हा बॉल आणि त्याला खेळण्याचा प्रयत्न, कोणतीही रन नाहीये. बुंद्यामध्ये टाकलेला बॉल होता आणि प्रामुख्याने हे बॉल प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख अस्त्र असतं तो म्हणजे यॉर्कर बॉल आणि तोच बुंदा बॉल इथे टाकला आणि तो डॉट आलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 वरती 0 अशी स्थिती आहे. एका बाजूला अमर गायकवाड फुपिरे तर एका बाजूला अक्षय शेलार कवडी. हो नक्कीच पुढचा बॉल अक्षय यांचा. अगदी पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल, त्याला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ऑन साइडला फक्त खेळलंय. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. निश्चित एक धाव घेऊन स्कोरबोर्ड बीसी ठेवला. स्ट्राईक वरती आता आणलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. एका बाजूला पाटणचा खेळाडू आता बॅटिंग करेल. जिथे आपण चर्चा करत आहोत ना या खेळाडूला प्रारंभिक जोडीमध्ये या खेळाडूला आणले अक्षय गडकर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करतील. निलेश सर क्रिकेटमध्ये 2 गोष्टीला अगदी सन्मान आहे. एक म्हणजे यॉर्करला सन्मान आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना सन्मान आहे. तुम्हाला क्रिकेटमध्ये वाचायचं असेल ना बॉलिंग करत असताना तर एकच बॉल तुम्हाला वारंवार हाताळावा लागेल, तो म्हणजे यॉर्क पद्धतीचा बॉल आहे. निश्चित याच बॉलला फार महत्व आहे परंतु आता याही बॉलला फलंदाज सीमारेषा पलीकडे फेकून देतात. हे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. पुढचा बॉल यावेळेला हा आणखीन एक जबरदस्त टोला सी कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. सत्र क्रमांक 2 चा पहिला मोठा ब्लास्ट होतोय बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून. हो नक्कीच अक्षय वाडकर यांना स्ट्राईक मिळाली. अक्षय गडकर माफी असावी, थोडीशी नावांमध्ये चुकी होईल त्यासाठी आम्ही करेक्शन करू. अक्षय गडकर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती काय बरसलेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं निलेश सर स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. जबरदस्त डावखुर आताचे फलंदाज चांगली बॅटिंग करतात. अमर गायकवाड यांचा पुढचा बॉल यावेळेला थोडासा पुढे सोडला. गती थोडीशी कमी केली होती परंतु क्षेत्ररक्षण तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न. थोडीशी गडबड झाली परंतु फलंदाजांनी कोणती धाव घेण्याची घाई केली नाही, अन्यथा जोखमीचं ठरलं असतं. हो नक्कीच निलेश सर अमरचं कौतुक करण. या बॉल मध्ये त्यांनी अगदी बॉल रिलीज करत असताना फक्त बॉल मधला थोडासा वेग काढून घेतला आणि लो फुल टॉस बॉल होता. क्रिकेटमध्ये लो फुल टॉस बॉल खेळणं तितकंच शक्य नाही. एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय अमरनी. गतीमध्ये तुम्हाला परिवर्तन करावंच लागतं. पुढचा बॉल अमर तयार.
यावेळेला आता पायाला जाऊन बॉल भेदतोय, थाय पॅडला बॉल जाऊन भेदल्यानंतर कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. सुरुवातीचे काही बॉल महागडे, त्यानंतरचे काही बॉल चांगले, असं विश्लेषण करूया षटकाचं. 11-0 ही स्थिती आहे. प्रथम बॅटिंग सेकंड बॅटिंग करत असताना टीम जावली 11. हो नक्कीच कौतुक करावं लागेल. अमर गायकवाड यांचं मी निलेश सर कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यांनी बॉल हाताळला. एक षटकार त्यांना खावा लागला, परंतु बाकीचे 5 बॉल तुम्ही पाहिले ना तर खूप चांगली लाईन लेंथ यॉर्क पद्धतीचे 2 ते 3 बॉल त्यांनी हाताळले आणि थोडस जकडून ठेवले. 11 रना त्यांनी दिल्यात आणि ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले अगदी जावली 11 संघाला, ती सुरुवात मात्र दुसऱ्या डावात करून दिली. निश्चित खेळ याच प्रकारचा करावा लागेल. या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर 10+ ही सरासरी तुम्हाला ठेवावीच लागेल. 11-0 आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण हा खेळ पाहिला. एका बाजूला समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी होते तर एका बाजूला आता खाडी एंड कडून षटक क्रमांक 2, म्हणजे दोन्ही बाजूने तुम्ही या खेळपट्टीवरती गोलंदाजी करू शकता. हे विहंगम दृश्य आहे या स्पर्धेचं. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात. प्रत्यक्षात ही स्पर्धा आकाशातून दिसते कशी याचं प्रसारण ओमसाई एमटीसी ने केलेलं आहे की विहंगम दृश्य बघण्यासाठी एक वेगळा आनंद येतो आणि तेच आपण बघतोय. हो नक्कीच निलेश सर, ओमसाई वाहिनीचं मी नेहमी कौतुक करतो, कारण ज्या वेळेस ओमसाई कोणत्याही स्पर्धेला असते ना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आणि 100% योगदान त्यांचं असतं. त्यांच्या कॅमेरामॅनचं योगदान असतं, त्यांच्या मॅनेजरचं योगदान असतं. अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॉलिंग मार्कवरती अमर मराठे 32 असोसिएशन कडून बिलॉंग करतात, बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. ओव्हर नंबर 2 आणि कित्येक काळ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गर्जना 11 कडून खेळत आहेत. आज मात्र खेळतील दोस्ती 11 कडून अमर मराठे मराठेवाडी. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर हे कौशल्य आहे त्यांच्याकडे आणि टाकलाय तो इथे डॉट अक्षय शेलारला. पहिलाच बॉल प्रभावित करतोय. हो नक्कीच निलेश सर, ऑफस्टमच्या बाहेर बॉलिंग करतायत आणि क्रिकेटमध्ये तुम्ही लेदर बॉल क्रिकेट घ्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट घ्या, ऑफस्टमच्या बाहेर जेवढे तुम्ही बॉल टाकाल ना तेवढे तुम्ही वाचाल. कारण आपण जर पाहिलं ना क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त बॅट्समन आहेत ना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या कारणाने ना तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर बॉलिंग करा. यावेळेला आता आडवा टोला लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली, क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 1 अक्षय शेलार वखवडी जावली तालुका माघारी. नक्की ऑफस्टमच्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने कुलदैवत आणि त्याच्याच आधारित आपण गाणं ऐकलं. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये वाई तालुका आणि बोरगाव गाव जयराज वाडकर. एका बाजूला अमर मराठे 32 मराठेवाडी चमक चांगली दाखवतात आणि लॉंगॉनला एक चांगला झेल पकडला. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं ना की झेलच्या प्रतीक्षेमध्ये खेळाडू होते, अखेर झेल त्यांच्या हातामध्ये विसवला आणि तो झेल त्यांनी पकडला. धक्का क्रमांक 1 लागलाय जावली 11ला. आता पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. अमर मराठे यांनी संघाला मिळवून दिलंय पहिलं सुयश. समोरच्या बाजूला जयराज वाडकर तयार. यावेळेला पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नाखुश असतील आपल्या फटक्यावरती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वॉट अ बॉलिंग यार, वॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग मी म्हणेन निलेश सर. अगदी मी म्हणतो अमर मराठे ज्या पद्धतीने पहिले मॅच मध्ये बॉलिंग करतायत ना, येणाऱ्या ज्या 12 टीम आहेत ना, जे बॉलर आहेत ना त्यांनी त्यांचं अनुकरण करणं गरजेचं आहे, कारण ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकले जात आहेत. अप्रतिम टप्पा, नियंत्रण चांगले, परंतु यावेळेला बॉल वळवला. क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. अमर गायकवाड तिकडे होते, बॉलला थांबवतील, टाकतील. तत्पूर्वी फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 5 झटपट विकेट गेले तर तुम्ही लगेच जाऊन आक्रमण करू शकत नाही. संयम तुम्हाला ठेवावा लागतो आणि आता संयम ठेवलाय जयराज वाडकर यांनी. निलेश सर, हा फुलटॉस बॉल होता. अगदी कोणत्याही दिशेला खेळू शकले असते, परंतु फुलटॉस बॉल हा ज्या पद्धतीने डिलिव्हर होत असताना अगदी खाली डिलिव्हर झाला. बॅटची एज पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. त्याचबरोबर विहंगम दृश्य देशातील
जे शहर असं बसवलेलं आहे ना, ज्याची आपण स्क्रीनवरती पाहणी केली की विहंगम दृश्य मुंबईच्या अगदी खेटून बसवलेलं, परंतु मुंबईच्या तुलनेतून सुटसुटीत आणि शांत शहर जर कोणतं आहे ना तर ते नवी मुंबई आहे. नवी मुंबईने आणखी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा संकुल उपलब्ध करून दिलेली आहे, ती ही नवी मुंबई आहे. सामान्यांची नवी मुंबई आहे आणि याच नवी मुंबईमध्ये रंगलाय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार. पुढचा बॉल अमर मराठे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. टप्प्यावरचं नियंत्रण आणि दिशेवरचा ताबा योग्य आहे. अमर मराठे, व्हॉट अ बॉलिंग यार. जर आपण पूर्ण बॉलिंग अनालिसिस पाहिला तर ज्या पद्धतीने आपण पहिला बॉल डॉट, तदनंतर विकेट आली, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर 2 धावा, तदनंतर डॉट आणि शेवटचा बॉल सुद्धा डॉट टाकलाय. निलेश सर काय बॉलिंग केले, फक्त 2 धावा खर्च केलेत, एक विकेटही प्राप्त केली. आणि मी जसं सांगितलं की ऑफस्टमच्या बाहेर बॉलिंग करणं गरजेचं आहे. 6च्या 6 बॉल ऑफस्टमच्या बाहेर. सॉरी, आणि जयराज वाडकर याच्यासाठी आपण पाहिलं तर अजितजी वरे साहेबांनी जतीनदादा धनावडे यांच्याकडून प्रत्येक षटकाला तब्बल 201 रुपयाचा कॅश प्राइज येईल. युट्यूबला तुम्ही गेलात तर कमेंट बॉक्स मध्ये आत्ताचं समालोचन जे चाललंय त्याच्यासाठी खूप सारं प्रेम आलंय. नुकताच फोन आला निलेशजी मर्डेकर सर आणि संतोषजी देसाई सर, खूप छान समालोचन तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना ते खूप छान आवडतंय. तुम्हा दोघांचं खूप सारं कौतुक आणि थँक्यू सो मच. थँक्यू किरण सर. येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहे 40 धावा. हे इक्वेशन आहे. आता दोस्ती 11 ने केल्या मॅच मध्ये शिरकत केली, कमबॅक केलेला आहे. कारण एका बाजूला सुरुवात जावडेकरने चांगली केली होती, झटपट एक गडी त्यांनी गमावला होता, परंतु सध्याच्या घडीला या जोडीला धावा बनवाव्या लागतील. एका बाजूला आपण पाहिलं ना, अक्षय बॅटिंग करतायत, 3 बॉल 6. जयराज वाडकर नुकतेच आले, 4 बॉल खेळले, 2 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग निलेश सर. आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मध्ये अमर मराठेने केली, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. निलेश सर, निर्धारक षटकांचा खेळ आहे, 5 षटकांचा खेळ आहे. त्यामध्ये 1 षटक तुम्ही जर असं टाकताना 2 धावा खर्च करता, 1 विकेट प्राप्त करताना, तर तुम्ही तुमच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाता असं मी म्हणेन. निश्चित कमाल करून दाखवली अमर मराठे. जो काय अनुभव होता तो आज कृतीमध्ये आणला, ज्यासाठी अमर मराठे जाणले जातात. बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली नाही, त्याच्यामध्ये त्यांनी चमक दाखवली. म्हणजे जीवनामध्ये जे जे काम तुमच्या वाट्याला येईल ना ते तर तुम्ही चांगलं केलं पाहिजे, आणि ते अमर मराठ्यांनी केले. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. मयूर पन्हाळकर यांच्या हाती बॉल, बॅकलिपचा वापर, कलात्मक स्ट्रोक जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड डीप पॉइंट सीमारेषा चिरतोय. हो नक्कीच, ज्या पद्धतीने हा अपटबार बॉल होता आणि त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर अगदी अप्परकट पाहायला मिळाला. निलेश सर, अगदी आठवण येते सचिन रमेश तेंडुलकर सर आणि वीरेंद्र सेहवाग बॅटिंग करत होते, शोभ अख्तर समोरच्या दिशेने बॉलिंग करत होते, परंतु ज्या वेळेस अगदी सेहवाग यांना आव्हान केलं होतं, परंतु सेहवागनी त्या ठिकाणी शोभ अख्तरला सांगितलं होतं की तू अशा प्रकारचा बॉल सचिन तेंडुलकर सरांना टाक, आणि तो टाकला आणि त्याच्यावरती त्यांनी खेळलेला अप्परकट. व्हॉट अ स्ट्रोक यार. निश्चित मन हडकून टाकणार तो फटका होता, परंतु या वेळेला पहा आणखीन एक अपट बार टाकलाय. पाठीमागे ओढला, उसळी दिली. मयूर पन्हाळकर ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि जाणले जातात त्याच्यासाठी. बॅटिंग मध्ये मयूर पन्हाळकर चमक दाखवू शकले नव्हते, परंतु या बॉलच्या पाठीमागे चमक दाखवतायत आणि अक्षयला इथे मोठा फटका खेळण्यापासून थांबवलं या बॉलच्या पाठीमागे. आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवाग यांनी कमेंट दिली होती, निलेश सर, बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. ती आजही कमेंट्स नेहमी गाजताना आपण पाहतो. निश्चित ती कमेंट प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे क्रिकेटला अशा प्रकारची रंगत प्राप्त होते. अंगावरती येणारा बॉल क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल का नाही. निर्जन सही बॉल टप्पा घेतोय, 3 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मधोमध. बॉल टप्पा घेतल्यानंतर बॉलची फेकी होईल, 2 धावा मिळत आहेत. खूप चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहते, अपट बॉल. अगदी पहा निलेश सर, या अगोदर अमर मराठे यांनी वेगळ्या पद्धतीने बॉलिंग केली होती. अगदी गुडलेंडला टप्पा टाकून ऑफस्टम्पला जास्तीत जास्त बॉल खेळवले होते, परंतु मयूर पन्हाळकर यांच्या बॉलिंगची अनालिसिस तुम्ही जर पाहिली ना तर ते शॉर्ट बॉलचा जास्त वापर करतायत आणि कौतुक करावं लागेल. परंतु शॉर्ट बॉल टाकतायत, परंतु त्यांच्याकडे पेस आहे, वेग आहे, त्या कारणाने ते सक्सेसफुल आहेत. निश्चित तुम्ही अपट बार टाकता तर वेग तुमच्याकडे असणं फार महत्वाचं. यावेळेला फटका फसलाय. आता क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का, धावतायत आणि पोहोचत. वॉट अ कॅच, वॉट अ एफर्ट्स. सचिन कदम, गोगवे गाव, अप्रतिम क्षेत्ररक्षक, केएसके कडून बिलॉंग करतात, पडले परंतु बॉल सोडला नाही. अप्रतिम प्रयत्न.
स्पेस जर पाहिला आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिला तर ते ज्या पद्धतीने ज्या पेसनी बॅट्समनला बीट करतायत, स्ट्रोक खेळणं तितकंसं सोपं नाहीये ना, त्या पद्धतीने मी मयूर पनाळकरचं कौतुक करेन. पेस खूप चांगला आहे, विकेट्स प्राप्त केले. निश्चित त्यांनी मन बनवलं होतं की मला आखूड टप्प्यावरतीच विकेट घ्यायची आणि ती मिळवली. परंतु एक गोष्ट लक्ष वेधून मी घेईन की जिथे हा जर झेल आपण पहिल्यांदा सचिन कदम यांच्या वाट्याला बॅटिंग आली नाही, बॉलिंग येईल किंवा माहिती नाही, परंतु क्षेत्ररक्षण करताना माझ्या गावाचं नाव आलंय, मी गोगवे गावचा आहे आणि मी झेल पकडले आणि अप्रतिम प्रयत्न. म्हणजे प्रत्येक जण इथे धडपडणार आहे की मला जे वाट्याला माझ्या येईल ना ते मला चांगलं करायचंय. हो नक्कीच निलेश सर, बॅटिंग आणि बॉलिंगने मॅच जिंकवता येतात, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुद्धा मॅच जिंकवता येतात. हे आपण KKPL या स्पर्धेमध्ये पाहिलंय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल तन्मय चौधरी या खेळाडूचं. आपण ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून KKPL मध्ये त्याला आपण सामनावीरचा पुरस्कार दिला होता. त्यामुळे बॅटिंग आणि बॉलिंग जितकी महत्वाची आहे ना क्रिकेटमध्ये, तितकं क्षेत्ररक्षण सुद्धा महत्वाचं आहे. निश्चित तुम्ही फक्त बॅटिंग आणि बॉलिंग करून सामना जिंकू शकत नाही, तर क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामने जिंकता येऊ शकतात. हे असे काही खेळाडू आहेत ना ज्यांनी क्रिकेटला हे समीकरण दिलेलं आहे की जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करता तर सामने जिंकू शकता. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी किरण शेलाटकर. यावेळी फ्लिक केलाय, अप्रतिम टायमिंग आहे, बॉल जाईल का सीमा पार. क्षेत्ररक्षक तिथे गडबड करतायत परंतु अडवला गेलाय बॉल. दुसरीचा प्रयत्न केलाय, तिसरीचा प्रयत्न केलाय, एका धाब्याचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि त्या तिहेरीमध्ये केलाय. 3 धावा मिळतील. निलेश सर कौतुक करेन, ज्या पद्धतीने आपण पाहिलं सध्याचा ट्रेंड आहे विराट कोहली ज्या पद्धतीने आपण पाहिलं टाटा IPL मध्ये खेळतायत आणि विराट कोहली स्टाईल मध्ये हा फटका अलॉंग द कार्पेट खेळला होता. 3 धावा देऊन गेलाय, परंतु जर धावसंख्या विचार केली तर 22 वरती 2 आहे, अजून खूप साऱ्या धावा आहेत आणि इथे जर आपण विचार केला तर एक्सलेटर वरती पाय ठेवावं लागेल जावली 11 संघाला. आता उभंच राहावं लागेल, मॅचला ऍक्सिलेट करावं लागेल. मयूर पन्हाळकर यांचा पुढचा बॉल यष्टांचा वेध घेतोय, भन्नाट वेग गाठीशी मयूर पन्हाळकर यांनी फलंदाजाला केले त्रिफळाची क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग, काय पेस आहे निलेश सर. ज्या पद्धतीने टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. आपण मगाशी सांगितलं की थोडस बॉलला बाउन्स या विकेटवरती कमी मिळतोय, थोडीशी ओली विकेट आहे किरण सरांनी यांनी सांगितली. परंतु ही विकेट जशी जशी तुम्ही दुपारचं सत्र येईल, अगदी पहिली मॅच आहे, दुपारच्या सत्रामध्ये जाल तसा बाउन्स सुद्धा तुम्हाला चांगला मिळेल. परंतु खूप चांगली बॉलिंग, विकेटचं पतन होत आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 22 वरती 3 ही स्थिती आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे जो 1.5 मिनिटाचा असेल. सन्मान घेतोय सन्माननीय अजितजी बरे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर आमच्या शाखा प्रमुख सन्माननीय मारुती पाटील साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मारुती पाटील साहेब म्हणजे क्रिकेटच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व. मारुती पाटील साहेब म्हणजे शिवा जाधव बॉसच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि सातत्याने पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटवरती प्रेम राहिले आमचे शाखा प्रमुख सन्माननीय मारुती पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच साहेब, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेमध्ये हॅट्रिक विकेट आणि कोणी 50 लगावली तर अजितजी बरे साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या 50ला हॅट्रिक विकेटला 501 रुपये. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू किरण सर. अगदी इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 12 बॉल 31 धावांची गरज आहे. निलेश सर मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. जरी मी म्हंटल ना की दोस्ती 11 संघाने आतापर्यंत बॉलिंग खूप चांगली केली, म्हणजे थांबवले, ती धावसंख्या आहे, परंतु 12 बॉल 31 धावा या मैदानावरती खूप सोप्या आहेत. अनेकदा इथे इक्वेशन कंप्लीट करत असताना बॅटिंग टीमला मी पाहिलंय निलेश सर. निश्चित अनेक संघ आपण पाहिलेले आहेत, परंतु एका बाजूला रेट जर आपण पाहिला 7.33 आहे आणि रिक्वायर्ड आहे 15.50. म्हणजे धावसंख्या दुप्पट गतीने वाढवावी लागेल. आणि ओव्हर नंबर 4 साठी अमर मराठे तर एका बाजूला सतीश देटे कुसखुर्द तर एका बाजूला किरण शिलाटकर निजरे. यावेळेला भन्नाट वेग पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाजाला केले त्रिफळाची, फलंदाज क्लीन बोल्ड.
बॉल होता आणि त्याचा तो बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅकफुटला ज्यावेळेस तुम्ही जाताना, परंतु अमर मराठेकडे गती आहे, गतीने त्यांनी अगदी बॅट्समनला बीट केलंय. परंतु आता मी म्हणेन की जावली 11 संघाला फ्रंट फुटवर येऊन खेळावं लागेल, गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आमच्या मयूर पन्नाकर आणि अमरसाठी पैलवान आरवी डेव्हलपर्सचे सर्व पैलवान समीरभाई दिघे साहेब यांच्याकडून 500 रुपये माझ्याकडे जमा झालेत आणि निलेश मार्डेकर सर, संतोष देसाई सर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा झाले माझ्याकडे. थँक्यू. यावेळेला सतीश देठे कुसखुर्द यांच्यासाठी बॉल पंचांकडे केली अपील. अमर मराठे ला जवाब गोलंदाजी. तुम्ही गोलंदाजी करताना प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करू शकता. ज्वलंत उदाहरण अमर मराठे, मराठेवाडी 32 शिराळा तालुका. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. अमर मराठेने निलेश सरना पहिल्या मॅच मध्ये मन जिंकलंय. म्हणजे बऱ्याचशा चर्चा होत्या ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी की 40+ ला ही स्पर्धा आहे, इथे फक्त धावा येणार आहे, बॅट्समनचा गेम होईल. परंतु अमर मराठेने इथे उदाहरण असं सेट केलंय ना निलेश सर, की इथे तुम्ही चांगली बॉलिंग करून सुद्धा तुमचं नाव करू शकता. पुढचा बॉल यावेळेला कोलवर पद्धतीचा बॉल. कव्हर्सला खेळाडू आहेत, एक धावा बॉलच्या पाठीमागे मिळेल. पण खेळपट्टी कोणती असू द्या, टप्प्यावरचा ताबा आणि दिशेवरचं नियंत्रण जर तुमच्या योग्य असेल ना, तर तुम्ही मोठमोठ्या फलंदाजांना बांधून ठेवता. समीकरण झपाट्याने बदलतंय. आता इथून पुढे 8 बॉल आणि 29 धावांची गरज. आता फलंदाजी मधली लकप फलंदाजांना दाखवावी लागेल जावली 11च्या. हो नक्कीच निलेश सर, कोणाला तरी इथे रिंकू सिंगची ती जी इनिंग आहे ना, 5 बॉल 5 षटकारांची आठवावी लागेल, आक्रमण करावं लागेल. पुढचा बॉल अमर मराठे यांचा. यावेळी अंगावरती येणारा बॉल, मॅच जिवंत ठेवणारा चौकार नितीश बेलोशे यांच्या बॅट मधून आलाय. धमाकेदार फटका. नितेश बेलोशे जे आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी एक चांगला स्ट्रोक केला, एक दिशा दिली, विजयाच्या दिशेने जावं लागेल. निलेश सर, इथून पुढे 7 बॉल 25 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल खूप निर्णायक आहे. अमर मराठे आपल्या ज्या फॉर्म मध्ये आहेत, ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत, त्यांच्यावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. शेवटच्या बॉलवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असेल. चौकार षटकाराला मॅच सोपी, परंतु डॉट आला तर गोलंदाजाला मोठ्या धावसंख्येचा बचाव करायला मिळेल. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला बॉल, सीमारेषेच्या पलीकडे नितीश बेलोशे यांनी ठोकला षटकार. ज्या पद्धतीने ओव्हर पिच बॉल होता, त्याला अगदी स्ट्रेट बॅटने खेळला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण देणारा हा फटका. क्षेत्ररक्षक अगदी निलेश सर बाउंड्री लगत होते, परंतु ते फक्त प्रेक्षक बनून राहिले, अगदी बॉलकडे पाहतच राहिले. आणि थोडीशी बॅट्समनला मदत कोणी केली तर हवेने केली. हवा त्या दिशेने आहे, हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि अगदी विजयाच्या दिशेने जाणारा हा षटकार जावली 11 संघाच्या बाजूने आलाय. निश्चित मॅच जिवंत ठेवणारा चौकार आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की हवेचा प्रवाह त्या बाजूने, म्हणजे हवेच्या लाटांवरती स्वार होणारा हा फटका षटकारांसाठी गेला. आता 6 बॉल 19 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आहे बरोबरीची संधी. हो नक्कीच निलेश सर, या सामना मी तुम्हाला सांगितलं 12 बॉल 31 धावांचं इक्वेशन होतं. सोपी वाटत होती ही धावसंख्या होईल, परंतु ज्या पद्धतीने अमर मराठे यांचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग केली 2 षटकांमध्ये त्यांनी फक्त केवळ आणि केवळ एकूण धावा जर 13 धावा खर्च केल्यात, म्हणजे 12 बॉल हाताळले, फक्त 13 धावा खर्च करणे. निलेश सर, मी म्हणतो जबरदस्त बॉलिंग केली, परंतु आता 19 धावा वाचवायच्या आहेत. चर्चा खूप झाली, त्या चर्चेतून कोणता बॉलरला पुढे आणलं जातंय, तर बॉलरचं नाव आहे महादेव कदम. 32 शिराळ्याचा हा पट्ट्या आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्गवरती येतोय. निलेश सर, पहिली मॅच आहे, अगदी कोणतीही गोष्ट असो, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, चर्चेला उदाहरण आले, कारण पहिली प्रीमियर लीग पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनच्या माध्यमातून केली जाते. आता ही मॅच पहिली मॅच जिंकवायची असेल तर महादेव यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि एका बाजूला सतीश देठे यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण 6 बॉल 19 ची गरज आहे. एका बाजूला सतीश देठे उरमोडी, तर एका बाजूला महादेव जे 32 शिराळाचे शिराळा गावचे आहेत. असा रंगणारा सामना आहे. 6 बॉल 19 ची गरज. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. 6 बॉल 19 चा थरार. पहिला बॉल सतीश देठे कुसखुर्द यांच्यासाठी. पहिलाच बॉल बॅटची आतली कडा, यष्टी रक्षकाने बॉल थांबवलाय, डॉट आलाय. निलेश सर, विचार केला ना, पुन्हा एकदा उजव्या एसटीचा बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अमर मराठे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून पुन्हा एकदा बॉलिंग केली जाते. आणि मी नेहमी सांगत असतो बॉलरांना की तुम्ही ऑफस्टॉपच्या बाहेर पिचिंग करा आणि जास्तीत जास्त बॉल आहे ना तुम्ही वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करा, पॉपिंग क्रीज मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. महादेवने ते केलंय. पहिला बॉल येतोय तो डॉट. सतीश देठे यांनी देखील गोलंदाजी केली होती ना, त्यावेळेस त्यांनी देखील तेच केलं होतं आणि तेच आता महादेव कदम करतायत. 5 बॉल 19 चा थरार. दोस्ती 11 विरुद्ध जावली 11.
राऊंड द विकेट, वेगाने उसळणारा बॉल, विकेटचा त्याग करतील सतीश देठे आणि 4 बॉल 19 ची गरज. मॅच खूप छान रंगली सर आणि थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान रंगवली. तब्बल 750 पेक्षा जास्त लोक लाईव्ह बघतायत पहिली मॅच आणि फायनलच्या दिवशी कदाचित हा आकडा खूप मोठा जाईल. आणि तुमच्या समालोचनासाठी पैलवान समीरभाई दिघे साहेब यांच्याकडून 500 रुपये माझ्याकडे जमा झालेत आणि अमर मराठे आणि अर्थातच मयूरसाठी 500 रुपयाचा. थँक्यू सो मच. अगदी आपण जर पाहिलं निलेश सर, बॅट्समन साठी बॉलर साठी आम्ही नेहमी मैदानाच्या आतमध्ये आपण प्राइज पाहतो, परंतु पहिल्यांदा अगदी समीरभाई दिघे यांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानेन की ऍज अ समालोचक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्राइज लावलंय. खूप मोठी गोष्ट आहे निलेश सर. जर प्रत्येक स्पर्धा मी नेहमी सांगत असतो, स्पर्धेला एक मोठी उंची प्राप्त करून कोण देतं, तुमच्या स्पर्धेची इत्तंभूत माहिती प्रेक्षकांपर्यंत कोण पोहोचवतं, तर ते आहेत समालोचक. चेक सॉरी अंपायर येस, आपला तो जो नियम आहे सॅक्रिफाईस तुम्हाला करता येणार नाहीये आणि तोच ऍट अ टाइम दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडावी लागणार आहे. लक्षात घ्या, ऍट अ टाइम दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडावी लागणार आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया निलेश सर. पहिला बॉल अप्रतिम हाताळलाय महादेव यांनी. 1 मिनिटासाठी आम्ही मॅच थांबवतोय असं अगदी आयोजन समितीमधले प्रमुख सदस्य आहेत ते अगदी चर्चा करतील आणि 1 मिनिटानंतर आम्ही मॅच सुरू करू. निलेश सर, या मॅच मध्ये तुम्हाला काय वाटतंय? 4 बॉल 19 धावांची गरज आहे. 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. पहिला आपण पाहिला तर जवळपास वाईड यॉर्कर होता, दुसरा लेंथ बॉल होता, परंतु त्यांना पेसनी बीट केलंय. आता मॅच आली, 4 बॉल 19 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही ना, तोपर्यंत कोणतंही बाकीत करणं मूर्खपणाचं ठरतं. मी म्हणेन अजूनही मॅच बॅलन्स आहे, कारण 4 बॉल 19 धावा, 3 बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. निश्चित हे क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. ज्या प्रकारे आपण चर्चा करतो ना की भाकीत करणं हे चुकीचं आहे, परंतु जरतरची चर्चा आपण करू शकतो. ज्या जरतरच्या चर्चेने क्रिकेटला रंगत प्राप्त होतं. काही प्रेक्षक म्हणत असतील की 3 षटकार लागतील, 2 चौकार लागतील, किंवा 2 डॉट येतील, विकेट मिळेल. म्हणजे अशा काही चर्चा आहेत ना ज्या चर्चेने क्रिकेटला रंगत प्राप्त होते, परंतु प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं काय, निर्णय आपल्याकडे पेंडिंग आहे, किंवा स्ट्राईक कोण करेल आणि 4 बॉल कोण फेस करणार आहे, 4 बॉल 19 चा थरार. थँक्यू अंपायर्स. आम्ही तुमच्यावरती निर्णय आहे हा, कारण की आम्ही ऑलरेडी सजेस्ट केलं की अंपायरच्या निर्णयामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणार नाहीये. अंपायर यासाठी आमचे नामांकित अंपायर मागवले. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच कॅप्टन. थँक्यू सो मच. निश्चित या षटकामध्ये ज्या प्रकारे तुम्ही IPL मध्ये मयांकची चर्चा केली ना की अप्रतिम पेस आहे, तसं मात्र आता महादेव कदमचा पेस आहे ना तो अप्रतिम आहे. वेगाने आणि उसळणारा बॉल जर आपण पाहिला ना तर त्या बॉलची ती धाकता होती आणि हा बॉल आहे ना प्रेक्षकांना निश्चित भावून गेला असेल. निलेश सर, अनेक स्पर्धांमध्ये आपण समालोचन करत असताना नेहमी बॅट्समनचं कौतुक करत असतो. मला वाटतं ही पहिली अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपण मात्र बॉलिंग बद्दल चर्चा करतोय. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग. दोस्ती 11चे अगदी प्रत्येक बॉलरने अप्रतिम बॉलिंग केली आणि प्रत्येक बॉलरनी वेगावरती स्वार झालेत. म्हणजे पेसनी ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत, कौतुक करावं लागेल बॉलिंगचं. परंतु 4 बॉल 19 धावा, मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. नितीश बेलोशे तयार, स्ट्रायकर एंडला 4-19 चा थरार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल वळवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. महादेव कदम 3 बॉल 19 ची गरज. क्या बात आहे. दोस्ती 11 संघाच्या नामी प्रत्येक बॉलरचं कौतुक करेन यार. महादेव यार जबरदस्त बॉलिंग यार. अगदी जर विचार केला तर ज्या पद्धतीने 6 बॉल 19 धावांची गरज असताना इथे जर निलेश सर आपण पाहिलं ना, अगदी आठवण येते मला, अगदी आपले ऋषी दादा आणि विजय पावले यांची आठवण येते. ज्या वेळेस आपण जर पाहिलं 23 धावांची गरज होती, इथून पुढे 3 बॉल आणि 19 धावांची गरज. हा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त पेस आहे, बीट केलंय बॅट्समनला. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली बॉलनी, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवतोय आणि विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. निलेश सर, अजून एकही धाव खर्च केली नाही या बॉलरनी. आपण म्हणतो 19 धावा पुरेशा होतील का, परंतु महादेव यार जबरदस्त बॉलिंग यार. व्हॉट अ बॉलिंग यार.
महादेव कदम वेगाने आणि उसळणारे बॉल आगीचे गोळे टाकतायत आणि समोरच्या बाजूला फलंदाजांना खेळताना अडथळे निर्माण होत आहेत. आज या खेळाडूने मन जिंकली. पहिल्यांदा अमर मराठ्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आता महादेव कदम जे शिराळाचे आहेत अप्रतिम गोलंदाजी करतायत. जो संघ आता प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवादी होईल जावली 11 कारण 2 बॉल 19 ची आहे गरज. नक्कीच जबरदस्त. जिसमें है दम वो कदम. महादेव कदम मोठं बॉलिंग यार, ग्रेट बॉलिंग. 4 बॉल त्यांनी टाकले, पूर्णपणे बॅट्समनला उभं केले. त्यांना अगदी बॅटला बॉल लागून देत नाहीत. पुढचा बॉल सुरेश शिंदे आले मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त टोला. अगदी समालोचन कक्षाला या ठिकाणी निलेश सलामी दिले, परंतु थोडेसे लेट आलेत कारण 2 बॉल 19 ची गरज होती. इथून पुढे इक्वेशन असेल 1 बॉल आणि 13 धावांची गरज. निश्चित समीकरणामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न हा स्ट्रोक होता, परंतु स्ट्रोक लाजवाब होता कारण आतापर्यंत एकही धाव महादेव कदम यांनी खर्च केली नव्हती. त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलं सुरेश शिंदे यांनी. जबरदस्त फटका खेळला. उजव्या स्टीच्या बाहेर आले होते. जबरदस्त बॅट्समॅन होती आणि समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. एक वेळेस असं वाटलं की बॉल अंगाला येऊन भेटतो की काय, परंतु हा जबरदस्त षटकार होता आणि हा असा षटकार होता जो समालोचन कक्षात मानवंदना देऊन गेला. नक्कीच निलेश सर सुरेश शिंदे यांचं कौतुक करेन कारण सुरेश शिंदे जर म्हटलं ना खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जिल्हा आयकॉन ही संकल्पना केसके प्रतिष्ठानने आणली आणि आपण विचार केला ना तर सलगचे 3 वर्ष जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू कोण असेल ना तर ते नाव आहे सुरेश शिंदे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता 1 बॉल 13 ची गरज. मॅच होईल का ऑन? पाटील की आता याच अपेक्षेमध्ये आहेत. काही खराब बॉल येतील आणि आमचा फलंदाज चांगले फटके खेळतील याच अपेक्षेमध्ये जावली 11 एका बाजूला. दोस्ती 11 ने सामना कंट्रोल केलाय. शेवटचा बॉल आणि याही वेळेला बॉल हवेत खेळलाय. हाही बॉल येतोय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु सामना जरी गमावला असला ना तरी जावली 11 ने शेवट गोड केलाय. काही धावा कमी पडल्या. निलेश सर जबरदस्त बॅटिंग. शेवटचे 2 बॉल होते आणि त्या 2 बॉलवरती दोन्ही बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सुरेश शिंदेनी त्यांच्याकडे जो ब्रँड आहे क्लास आहे तो त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय की का मला ऍज अ जिल्हा आयकॉन 3 वर्ष सातत्यपूर्व एका असोसिएशननी घेतलंय. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले. मॅच गमावले. दोस्ती 11 संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन दोस्ती 11. परंतु जावली 11 संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिली मॅच आहे, काही हरकत नाही. सेकंड मॅच मध्ये तुम्ही पुनरागमन कराल. निश्चित ही लीग पद्धत आहे त्यामुळे एक सामना गमावला म्हणून तुमचा प्रवास